नमस्कार मित्रांनो, आर.एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीचे जे काही प्रश्न बघत आहे. आपण ठरवलेलं होतं की डेली आपल्याला 10 प्रश्न घ्यायचे आहेत. परंतु त्याच्यामध्ये आपण बदल केलेला आहे आणि आता आपण डेली 15 प्रश्न घेणार आहे. यामध्ये 10 प्रश्न हे जी-केचे असतील आणि 5 प्रश्न हे तुमचे चालू घडामोडीचे या ठिकाणी असणार आहेत. हे झालं या प्रश्नांच्या बाबतीमध्ये. आता दुसरी गोष्ट की जाहिरात केव्हा येणार? तर काल फोन केला असता कलेक्टर ऑफिसला. त्यांनी असं सांगितलेलं आहे, की येत्या 8 ते 10 दिवसामध्ये या ठिकाणी जाहिरात येऊन जाईल. आरक्षणामध्ये थोडेफार बदल झाल्यामुळं ही जाहिरात नवीन पब्लिश करायची आहे. आता काही विद्यार्थ्यांचे या ठिकाणी फोन आलेले होते, की "सर, आम्ही ज्यावेळेस फोनवरून कॉन्टॅक्ट करतो त्यावेळी ते तुमच्या विभागीय ऑफिसला चौकशी करा," असं बोलतात. तर मित्रांनो, बरेच कॉल मेसेज त्यांना जात असतात. त्यामुळे ते कदाचित तुम्हाला सांगत असतील. पण तरीसुद्धा मी सांगतो तुम्हाला, की जाहिरात आल्यानंतर केवळ 1च महिना आपल्याकडे असणार आहे आणि या एका महिन्यात अभ्यास कंप्लीट होणं गरजेचं आहे. जर जाहिरात आली तर मग तुमचा फॉर्म भरणं, डॉक्युमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अडकणार आहे आणि त्यावेळी तुमचा अभ्यास अजिबात कंप्लीट नसणार. त्यामुळे जो वेळ तुम्हाला मिळालेला आहे, तो पूर्णपणे तुम्ही अभ्यासाला द्या आणि ज्यावेळेस तुमची जाहिरात ही 100% येणार आहे, सर्व गोष्टी तयार आहेत. इव्हन मला तर वाटतं त्यांचा पेपर सुद्धा तयार असेल, परंतु त्यांच्या आरक्षणाच्या त्या गोष्टीमुळं थांबलेला आहे. जास्तीत जास्त 8-10 दिवस लेट होईल, परंतु 8-10 दिवस जे मिळालेले आहेत, त्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, चांगली तयारी करा. ह्या एका महिन्यामध्ये मित्रांनो तुमची सर्व प्रोसेस होऊन जाणार आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे जास्त वेळ न लावता आपण या प्रश्नांना सुरुवात करूया आणि कुणीही भरतीची काळजी करू नका. जाहिरात 100% येणार आहे. तुम्ही फक्त अभ्यास करत राहा. चला तर मग बघूया, हे आपले पहिला जे काही 15 प्रश्न आहेत, ते 15 प्रश्न बघूया. तर पहिला प्रश्न आहे बघा, जालना जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या डॉट दिशेला येतो. म्हणजे जालना जिल्हा जो आहे तो मराठवाडा विभागाच्या कोणत्या दिशेला येतो? पर्याय ए आहे पूर्व, बी आहे पश्चिम, सी आहे दक्षिण आणि डी आहे उत्तर. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्तरेला. म्हणजे जालना जिल्हा हा मराठवाड्याच्या उत्तर दिशेला आहे. त्यानंतर बघा, प्रश्न दुसरा आहे, जालना जिल्हा पूर्वी कोणत्या शाहीचा भाग होता? पर्याय ए आहे आदिलशाही, बी आहे निजामशाही, सी आहे कुतुबशाही आणि डी आहे इमादशाही. तर याचं योग्य उत्तर आहे जालना जिल्हा जो आहे तो पूर्वी निजामशाहीचा भाग होता. प्रश्न क्रमांक 3 बघा, जालना जिल्हा पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? पर्याय ए आहे जनकपूर, बी आहे जलनपूर, 3 आहे जलानीपूर आणि डी आहे जानकीपूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जनकपूर. जालना जिल्हा पूर्वी जनकपूर या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. प्रश्न क्रमांक 4 आहे, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? पर्याय ए आहे धनंजय मुंडे, बी आहे प्रकाश आंबेडकर, सी आहे पंकजा मुंडे आणि डी आहे माधुरीताई मिसाळ. तर याचं योग्य उत्तर आहे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा. प्रश्न क्रमांक 5 आहे, जालना जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? मित्रांनो, तालुके आणि ज्या काही तुमच्या जिल्ह्याच्या संबंधित गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. कारण तुम्हाला तालुके वाईज फॉर्म भरायचे आहेत. त्यामुळे तिथली माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे आणि प्रॉपर यामध्ये आपण जिल्ह्यांचा जी-केमध्ये त्या जिल्ह्यांची विशेष माहिती जी आहे त्याच्यामधले जे आपण प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत असा प्रश्न कदाचित तुम्हाला येऊ शकतो. पर्याय ए आहे 6, पर्याय बी आहे 7, पर्याय सी आहे 8 आणि पर्याय डी आहे 9. तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण तालुके आहेत 8. आता ते तालुके सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. कारण खालीलपैकी कोणता तालुका जालना जिल्ह्यामध्ये नाही असा जर प्रश्न आला, तर या 8 तालुक्यांची नावं तुम्हाला माहीत पाहिजेत. आता ही 8 तालुक्यांची नावं कशी लक्षात ठेवायची याची सुद्धा आपण तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. त्यानंतर बघा, जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोण आहेत? ज्याला आपण एस-पी म्हणतो किंवा त्याच्यामध्ये दुसरा शब्द असा असेल पोलीस प्रमुख. पोलीस प्रमुख म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुख अशा पद्धतीने शब्द असेल. जर तुम्हाला विचारलं की जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोण आहेत? किंवा जालना जिल्ह्याचे एस-पी कोण आहेत? किंवा जालना जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख कोण आहेत? तर त्याचं उत्तर एकच लिहायचं आहे. तर जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोण आहेत? याचे पर्याय बघा. पर्याय ए आहे बिरदेव डोणे, बी आहे अजय कुमार बन्सल. आता मित्रांनो, हा जो बिरदेव डोणे पर्याय आहे, याच्यावरती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं
अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण चालू घडामोडीमध्ये हा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. तर याचं उत्तर काय आहे बघा. पर्याय ए आहे बिरदेव डोने, बी आहे अजय कुमार बन्सल, सी आहे संतोष मुंडे आणि डी आहे प्रशांत अमृतकर. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी, अजय कुमार बन्सल हे जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक किंवा पोलीस प्रमुख आहेत. त्यानंतर बघा, जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? प्रश्न क्रमांक 7. पर्याय ए आहे श्रीकृष्ण पांचाळ, कृष्णनाथ पांचाळ. त्याच्यानंतर बी आहे राहुल रेखावार, सी आहे तेजस्विनी घाडगे, डी आहे राजीव कुमार हेगडे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते श्रीकृष्णनाथ पांचाळ, जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ. आता मित्रांनो, जिल्हाधिकारी असतील किंवा सीईओ असतील, तर यामध्ये तुम्हाला अपडेट राहायचं आहे, कारण राज्य शासन यांची बदली केव्हाही करू शकते. त्यामुळे तुम्ही परीक्षेला जाण्या अगोदर हे जिल्हाधिकारी किंवा सीईओ कोण आहेत, पालकमंत्री कोण आहेत, हे तुम्हाला बघायचं आहे, अपडेट राहायचं आहे. आता त्या वेळेला अजून सुद्धा परीक्षा जवळ येईल, तसं आपण परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत या गोष्टी बघणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. त्यानंतर बघा, जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? आता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे ज्यांना आपण सीईओ म्हणतो. असा सीईओ जरी शब्द आला किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी शब्द आला, तरी त्याचं उत्तर बघा. पर्याय ए आहे श्रीमती सारिकाताई कुलकर्णी, त्याच्यानंतर आहे श्रीमती दीपाली देशपांडे, सी आहे श्रीमती मिन्नू पीएम आणि डी आहे यापैकी नाही. तर जालना जिल्ह्याचे जे सीईओ आहेत किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, त्यांचं नाव आहे श्रीमती मिन्नू पीएम. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9. जालना जिल्ह्याच्या पश्चिमेला असणारा मोती तलाव कोणी उभारला? पर्याय ए आहे अमजद खान, बी आहे जमशेद खान, सी आहे काफिर खान आणि डी आहे मुकरब खान. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, काफिर खान. मित्रांनो, मला वाटतं याचं उत्तर आपलं चुकलेलं आहे. याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे जमशेद खान. जालना जिल्ह्याच्या पश्चिमेला असणारा मोती तलाव हा जमशेद खान यांनी बांधलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 10 बघा, जालना जिल्ह्याच्या पश्चिमेत असणारा मोती तलाव कोणाच्या कालखंडामध्ये बांधला गेला? ए आहे हैदर अली, बी आहे जिहान अली, सी आहे मलिक अंबर आणि डी आहे रजा हैदर. तर हा जो किल्ला आहे, हा जो तलाव आहे मोती तलाव, हा या ठिकाणी मलिक अंबरच्या कालखंडामध्ये बांधला गेलेला आहे. आता कोणाच्या कालखंडामध्ये बांधला, नीट लक्षात घ्या. कोणाच्या कालखंडामध्ये बांधला? तर मलिक अंबर. आणि कोणी उभारला किंवा कोणी बांधला, तर त्याचं बांधकाम जे आहे ते जमशेद खान यांनी केलेलं आहे. त्यामुळे यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. याला मी या ठिकाणी स्टार करून ठेवतो. तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने जालना शहरात वास्तव्य केले होते? ए आहे अबुल फजल, बी आहे अब्दुल काफिर, सी आहे रियासत खान, डी आहे लियाकत खान. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अबुल फजल या व्यक्तीने जालना शहरात वास्तव्य केलेले होते. त्यानंतर बघा, जालना जिल्ह्यातील मस्तगड किल्ला कोणी बांधला? पर्याय ए आहे मलिक अंबर, बी आहे काबिल खान, सी आहे इंद्रसेन आणि डी आहे प्रवर सिंग. तर याचं योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो, हा जो मस्तगड किल्ला आहे हा कोणी बांधला? इथे शब्द लक्षात ठेवा, कोणी बांधला? तर त्याचं उत्तर आहे काबिल खान. आणि त्याच्यावरूनच दुसरा प्रश्न सुद्धा या ठिकाणी आहे की जालना जिल्ह्यातील मस्तगड किल्ला कोणाच्या आदेशावरून बांधण्यात आला? पर्याय ए आहे निजाम उल मुल्क आसिफ जहा, पर्याय बी आहे निजाम उल मुल्क शौकत जहा, पर्याय सी आहे निजाम उल मुल्क आलमगीर आणि पर्याय डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, निजाम उल मुल्क आसफ जहा. तर मित्रांनो, मगासारखंच या ठिकाणी स्टार करून ठेवतो मी. जर कोणी बांधला तर तो काबिल खान यांनी बांधला, म्हणजे त्याचं बांधकाम केलं. आणि कोणाच्या आदेशावरून बांधला तर तो बांधण्यात आला निजाम उल मुल्क. म्हणजे 4 प्रश्न मित्रांनो तुम्हाला स्टार करून ठेवायचे आहेत, मोती तलाव आणि मस्तगड. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14. खेळणा आणि पूर्णा नदीच्या संगमावर कोणते ठिकाण वसलेले आहे?
याचे पर्याय बघा. ए आहे घनसावंगी, बी आहे अंबड, सी आहे जाफराबाद आणि डी आहे बदलापूर. सॉरी, या ठिकाणी खेळणा आणि पूर्णा नदीच्या संगमावर वसलेले ठिकाण कोणते? ए आहे घनसावंगी, बी आहे अंबड, सी आहे बदनापूर, डी आहे जाफराबाद. तर याचं योग्य उत्तर आहे डी जाफराबाद. आणि 15वा प्रश्न बघा. कोणत्या ठिकाणी नरसिंहाच्या सन्मानार्थ वार्षिक यात्रा भरवण्यात येते? पर्याय ए आहे घनसावंगी, बी आहे अंबड, सी आहे जाफराबाद आणि डी आहे बदलापूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए घनसावंगी. म्हणजे नरसिंहाच्या सन्मानार्थ या ठिकाणी घनसावंगीमध्ये वार्षिक यात्रा भरवण्यात येते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे 15 प्रश्न होते. याच्यामध्ये आपण 10 जे आहेत ते जीकेचे घेतलेले आहेत आणि 5 जे आहेत ते चालू घडामोडीचे घेतलेले आहेत. असंच मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला पोलीस पाटील पदाची परीक्षा होईपर्यंत कंटिन्यू राहणार आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. तुम्हाला चांगला वाटला असेल तर निश्चितपणे लाईक करा. आणि आमची टेस्ट सिरीज जर तुम्हाला घ्यायची असेल तर 97 30 61 32 37 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही टेस्ट सिरीज या ठिकाणी परचेस करू शकता. आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील तर निश्चितपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.